नांदेडमध्ये आंतरजातीय प्रेम प्रकरणातून खून करण्यात आलेल्या सक्षम ताटे प्रकरणात अटक असलेल्या 4 आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. नव्याने अटक केलेल्या दोघांना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली. 27 नोव्हेंबर रोजी सक्षम ताटे या तरुणाचा खून करण्यात आला. या प्रकरणी इतबारा पोलिसांनी त्याच रात्री सक्षम ताटे याच्या प्रेयसीच्या आईवडिलांसह 2 भावांना अटक केली होती. आतापर्यंत या खून प्रकरणात एकूण 8 आरोपी अटक करण्यात आले आहेत. आरोपींना वेळोवेळी पोलिसांनी न्यायालयात हजर केले. आज 4 आरोपींना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यात आचलचे वडील गजानन मामिलवार, मोठा भाऊ साहिल मामिलवार, सोमेश लाखे, वेदांत कुदळेकर या 4 जणांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. या 4 जणांसह आचलची आई आणि अल्पवयीन भाऊ यांना देखील 28 नोव्हेंबर रोजी अटक करण्यात आली होती. आचलची आई जयश्री मामिलवार हिला 3 दिवसापूर्वी न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. आचलच्या अल्पवयीन भावाला सुधारगृहात पाठवण्यात आले. उर्वरित 4 आरोपींना वेळोवेळी न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली होती. 28 तारखेला 3 दिवसाची, 1 डिसेंबरला पुन्हा 3 दिवसाची कोठडी, 4 डिसेंबरला 2 दिवसांनी कोठडी सुनावली होती. आज 4 आरोपींना पोलिसांनी न्यायालयात हजर केले. आज या 4 आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. नव्याने अटक करण्यात आलेल्या अमन शिरसे याला आणि आदित्य सोमनकर या दोघांना 3 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. साथ साथ फोटो मारो। वो कौन है? वो कौन है?